संवाद मध्ये आपलं स्वागत. तर शिंदे वसतिगृहाबद्दल तुम्ही सांगत होता, तर त्याच्यात आत्मपरीक्षणाचा एक भाग असेल आणि मग आम्ही हे डिबेटिंग घ्यायचं, निबंधाच्या स्पर्धा घ्यायचं, काम सगळं विद्यार्थ्यांना करावं लागायचं. सरपण आम्हीच जमा करून आणायचं, झाड झूड सारवण वगैरे सगळं. फक्त एक बाई स्वयंपाकाला असायची. आणि विशेष सगळ्यात महत्वाची बाब, काही गरीब मुलं होते की ती धान्य सुद्धा आणू शकत नसायची. समजा 4 पायले धान्य महिन्याला द्यायचं तर ते समजा पायलीभरच देऊ शकायची, तरी आम्ही त्यांचं घ्यायचं तेवढंच. आणि सगळ्या जणांनी कलेक्टिव्हली बेअर करायचं. साम्यवादच आम्ही ते एक कम्युन सारखं आम्हाला, आणि कोणी विद्यार्थ्यांनी कुरकुर केली नाही, कारण सगळे आम्ही ध्येयवादाने भारावलेलो होतो. तेव्हा तुम्ही कम्युनिस्ट झालेले होता? त्यावेळेस कम्युनिस्ट पक्षात जाण्याच्या मार्गावर होतो. आणि मग गेलो आणि मग ते लाल बोर्डिंग झालं. किती साली गेला हे साधारणपणे 1946 45-46. तर 46ला स्वातंत्र्य लगेच मिळालं. चळवळ थांबली होती सगळी, 42ची चळवळ थांबली होती. पण वैशिष्ट्य असं, आमच्या वसतिगृहात अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर हे कलापथक घेऊन तिकडे फिरायला आले की ते वसतिगृहात मुक्काम करायचे, तिथंच उतरायचे. आणि तो सुरेख त्यांना आनंद वाटायचा, कारण मोकळा असायचं सगळं. म्हणजे कुठे राहण्यात खाजगी अडचण काहीच नाही. आणि ते 15-20 जणांचं कलापथक असायचं. एक घटना अशी की अमर शेख वगैरे त्यांना काय झालं, त्या भागामध्ये यायचे ना, तर गोरगरीब शेतकरी असायचे. त्यावेळेस बागायती वगैरे फारसं नव्हतं, साखर कारखाने तर नव्हतेच. तर त्यावेळेस काय व्हायचं की ते गावोगाव जायचे, अहो यांच्या बरोबर आता 15-20 लोक स्क्वॅड मधले, कलापथकामधले, आणि कार्यकर्ते पुन्हा 2-5 काहीतरी असायचेच. त्यांना जेवण करायचं म्हणजे त्या माणसांना, शेतकऱ्याला एवढं अवघड जायचं. कोणी काय ना, आमचा तो शेतकरी असायचा कार्यकर्ता वगैरे, मग ते काय सोप्यात सोपं भाकरीन पिठलं करायचे. तर मग ते अमर शेख म्हणे, नगर जिल्ह्यातून भागाभागातून अजब शत्रूनी गाठलं, माग लागलं या डाळीचं पिठलं. गाणं छान म्हणायचे, सारखं डाळीचं पिठलं कंटाळलं म्हणे आम्ही कोण अजब शत्रू आहे म्हणे. पण नाही, ते वसतिगृह खूपच चांगलं चाललं. पुढे मग माझ्यावर, मी कम्युनिस्ट पक्षात मग विद्यार्थी फेडरेशनच्या चळवळी केल्या. इथे मुंबईला फार मोठी आमची परिषद झाली, ती बॅन केली होती. त्यानंतर विद्यार्थी आणून केली, बंदी हुकूम तोडला, गोळीबार झाला तिथं. दोन्ही वेळेस आता अशा 42च्या चळवळीत आणि ह्या इथं सुद्धा ह्या चळवळीत म्हणजे खिटून गोळ्या जाणं, हे बाजूने गोळ्या गेल्या, नशिबाने वाचलो मी. पण तो अनुभव आला, पण ती भीती गेली मनातली सगळी. मनात भीती नसतेच, मनात देवालाच भीती राहतच नाही. आणि मग पुढे तुम्ही पहिला प्रश्न किंवा कर्मवीरांच्याकडे कसं वळलात हा प्रश्न विचारला होता. मला बरीच स्थित्यंतर झाली माझ्या जीवनामध्ये की हे विद्यार्थी चळवळीतून मग विद्यार्थी चळवळीच बांधायला सुरुवात केली. पण मला त्याच्या अगोदर म्हणजे कर्मवीरांचं जरा बाजूला ठेवा, येऊ त्याच्यात. पण त्या अगोदर मग कम्युनिस्ट पक्षात तुम्ही भूमिगत झाले होते ना? हो, तर ते हेच नाही, हे आमचं विद्यार्थी फेडरेशनची इथं परिषद झाली. 2-2.5 वर्ष मी कम्युनिस्ट पक्षात काम केलं. आणि बरेचशा ठिकाणी निदर्शनं, उग्र निदर्शनं, या सगळ्या गोष्टी. आणि कम्युनिस्ट पक्षाची कलकत्ता काँग्रेस झाली 48च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये कलकत्त्याला. बीटी रणदिवे मागे केलं आणि हे पुढे आले. तिकडे बीटी रणदिवे आणि इकडे अगदी डावी झाली, म्हणजे एक्स्ट्रीम. आणि आमचे पुढारी इकडे आले, शामराव परोळेकर, गोजूताई परोळेकर. त्यांचा मी फार लाडका कार्यकर्ता होतो, यंग विद्यार्थी म्हणून. आणि कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली गव्हर्नमेंटने, कारण आम्ही स्लोगनच काय कम्युनिस्ट पक्षाची, नेहरू सरकार हे फॅसिस्ट सरकार आहे, ब्रिटिशांचं हस्तक हे उलथून टाका, अशी घोषणा दिल्यानंतर साहजिकच बंदी घातली. आणि त्या बंदीमध्ये बरेचसे लोक पकडले गेले, त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढले. मी यंगेस्ट होतो, 18-1 वर्षाचा, माझ्या विरुद्ध वॉरंट निघालं. बरं. आणि मग भूमिगत झालो, पकडून घ्यायचं नाही म्हणून. मग 3 वर्ष मी भूमिगत होतो. तर मला पकडून देणाऱ्याला 10,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं, फरारी म्हणून जाहीर केलं होतं. इतकंच नाही तर हे ऐकवा म्हणून ती दौंडी गावगाव, असा हा कम्युनिस्ट फरारी आहे, याला जिवंत अथवा मृत पकडून देणारा 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल हो, अशी गावगाव दौंडी. काही ठिकाणी भूमिगत गावी असायचं, आम्ही ती दौंडी आम्ही ऐकायचं आमच्या कानाने वगैरे. हे भाऊसाहेब थोरात, मी मागा ज्यांच्याविषयी खूप तुमचं बोललो, ते धर्मा पोखरकर मोठे क्रांतिकारक होते. 42चे दोन्ही मंडळी फार मोठे क्रांतिकारक, ते सगळे आमचे सहकारी होते त्यावेळेस. तर अशा यामुळे मग ते कम्युनिस्ट चळवळीमध्ये कम्युनिस्ट पक्षाला बंदी आल्यामुळे माझ्यावर वॉरंट आलं. मग मी भूमिगत झालो. आणि खूप इकडे गोदूताईच्या भागात वगैरे मी खाड्या काय पोहलो, पोलीस पाठीमागे असताना पुरात उड्या मारल्या भूमिगत अवस्थेमध्ये रात्री. बरं. हो, या ठाण्याच्या वगैरे बाजूला, कल्याणच्या भिवंडीच्या बाजूला वगैरे. भीती नाही वाटली?
काही भीती नाही वाटली. मी एक सांगू का, ध्येयवादामुळे माणसाच्या अंगात सहस्र हत्तींचं बळ येतं, कसलीच भीती वाटत नाही. आणि जिवंत राहतो की जगतो की मरतो ही तर परवाच राहत नाही. पण दैवात तेवढा प्रखर पाहिजे. मग ती 42 चळवळ असो स्वातंत्र्याची किंवा ही चळवळ असो, हे खूप अनुभवलं मी. आणि मला असं वाटतं की ते दिवस माझे फार छान दिवस होते खऱ्या अर्थाने. आता सांगा, आता कर्मवीरांचं आणि तुमची गाठ कधी पडली या प्रश्नावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया.